गुड मॉर्निंग. आज आपल्या सीरीजचा डे 38 आहे. आज खूप कामं आहेत आणि मी पण खूप कंटाळले आहे. तर थोडंसं आवाजामध्ये कमी जास्त झालं तर तेवढं ॲडजस्ट करा. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपलं लेक्चर सुरू करण्याअगोदर आपण एक क्वेश्चन घेऊया. तो क्वेश्चन आपल्या भारताचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत राजनाथ सिंग यांनी जे IAS ट्रेनिंग होतं जिथं मसुरीमध्ये, तर तिथे भाषणादरम्यान त्यांनी प्रश्न विचारला होता. किसी व्यक्ति के पास इतना पैसा था, उसने उसका आधा ए को दे दिया, 1/3 बी को दे दिया, जो रेस्ट अमाउंट बचा था 100 पैसा वह सी को दे दिया। बताइए टोटल अमाउंट कितना था? रक्षा मंत्री राजनाथ सिंह का ये अंदाज मसूरी स्थित आता मला सांगा, मी काय समजते की तिघा जणांना वाटला तो पैसा, बरोबर? म्हणजेच काय, ए, बी आणि सी असे तिघ जण आहेत. त्यांनी सांगितलं की अर्धे जे पैसे आहेत ते एकाला दिले, म्हणजे मी ए ला समजते. 1/3 आहे ते दुसऱ्याला दिले, म्हणजे बी ला दिले आणि सी ला किती दिले? ₹100 दिले. आता मला एक सांगा, हे आपल्याला माहिती आहे, हे आपलं रुपयांमध्ये आहे आणि आपल्याला हे कसं दिले आहे? अपूर्णांकात दिलं आहे. मग आपण काय करूया, ह्याचा लसावी काढूया. 1/2 अधिक 1/3 ह्यांचा लसावी काय येणार? 3 आणि 2 चा लसावी 6 आणि ह्यांचा बेस सेम करायचा म्हणून मी काय करणार, इथे 3 ने गुणणार, इथे 2 ने गुणणार. 3 1 3 बेक बे 3 आणि 2 किती? 5. आता माझं जे 5/6 उत्तर आलं आहे, इथे 5 ही अमाउंट काय झाली? ए आणि बी मध्ये झाली आणि जी 6 आहे ती आपली पूर्ण अमाउंट आहे आणि सी ला किती दिले आहेत? ₹100. म्हणजेच काय की 6 मधले 5 अमाउंट ही ए आणि बी ला दिली आहे. वरची जी 6 वजा 5 ही जी एक अमाउंट राहते ती सी ची असणार, बरोबर? 6 ही पूर्ण, 5 ही ह्या दोघांमध्ये आणि जी एक राहते ती आहे सी ची. मग एक ची किंमत काय सांगितली आपल्याला? ₹100. मग आपल्याला काय विचारलं आहे? पूर्ण अमाउंट किती आहे? मग 6 ही आपण पूर्ण अमाउंट धरली तर 6 गुणिले हे 100 बरोबर किती येणार? ₹600 आणि आपली टोटल अमाउंट किती असणार? 600. आता मला जर क्रॉस चेक करायचंय की ₹600 ही माझी अमाउंट बरोबर आहे का? तर मी एक करणार, ही जी ₹600 आहे, आपल्याला काय सांगितलं की ए ला अर्धी रक्कम दिली. मग 600 च्या अर्धी किती? ₹300 मी ए ला देऊन टाकले. सी ला दिले ₹100. मग 300 आणि 100 किती झाले? 400. 600 मधून मी जर 400 वजा केले तर माझ्याकडे किती राहणार? 200 राहणार आणि जर बघायला गेलं तर 200/600 हे किती येणार? बेकबे बेत्रिक 6 म्हणजे 1/3 अमाउंट ही बी ला गेली, म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे. चला आता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सुविधा संचार साथी ॲपमध्ये उपलब्ध आहे? तर बनावट किंवा चोरी झालेल्या फोनचा IMEI हा ब्लॉक करणे. संचार साथी या ॲपवर आपण अगोदर पण प्रश्न घेतला आहे, पण आता सध्या हे ॲप न्यूजमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर पुन्हा प्रश्न घेत आहोत. संचार साथी हे ॲप कोणी विकसित केलं आहे? तर केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने विकसित केलेले ॲप आणि पोर्टल आहे. आता या ॲपमध्ये काय काय आहे? आपण अगोदर सुद्धा बघितलं होतं, पण आपण एक क्विक रिव्हिजन करूया. तर या ॲपमध्ये आपल्याला जे कॉल मेसेज येतात, म्हणजे नको असलेले किंवा स्पॅम कॉल मेसेज असतात, तर ते आपण रिपोर्ट करून काय करू शकतो? बंद करू शकतो. दुसरं काय की जर फोन चोरीला गेला तर तात्काळ ब्लॉक करता येतं. म्हणजे हे एक चांगली सुविधा आहे की डायरेक्ट आपण ह्या ॲपद्वारे ब्लॉक करू शकतो. आणि आपण घेतलेला फोन खरा आहे का नकली फोन आहे हे सुद्धा बघता येतं. प्लस तुमच्या नावावर किती सिम कार्ड घेतले आहेत हे सुद्धा आपल्याला या ॲपद्वारे बघता येतं. आता हे ॲप चर्चेत का आहे? सरकारने मोबाईल कंपन्यांना आदेश दिले आहेत की हे ॲप मोबाईलमध्ये प्री इन्स्टॉल पाहिजे. प्री इन्स्टॉल म्हणजे काय की जेव्हा तुम्ही फोन घ्यायला जाता तेव्हा बघा गुगल मॅप किंवा गुगलचं जे सर्च इंजिन असतं ते ऑलरेडी प्री इन्स्टॉल असतं. पुन्हा मायक्रोसॉफ्टचे जे ॲप्स असतात ते ऑलरेडी प्री इन्स्टॉल असतात. तसंच संचार साथी हे ॲप सुद्धा प्री इन्स्टॉल पाहिजे आणि काय की ते डिलीट किंवा डिसेबल करता आलं नाही पाहिजे, असं सरकारने मोबाईल कंपन्यांना सांगितलं आहे. म्हणजे काय, याने काय होईल की सायबर गुन्हेगारी रोखता येईल. पण या गोष्टीवर विरोधक काय म्हणतायत की सरकार तुमच्या फोनमधील गोपनीय माहिती या ॲपच्या माध्यमातून जमा करेल आणि तुमच्यावर पाळत ठेवण्यासाठी हे ॲप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करत आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण एक्झामला आपल्याला कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टी किंवा ज्या
निगेटिव्ह गोष्टी असतात किंवा सरकारच्या विरोधात ज्या गोष्टी असतात त्याच्यावर प्रश्न कधीही विचारत नाही. मी तुम्हाला हे माहितीसाठी सांगितलं. आता तुम्हाला परीक्षेत प्रश्न काय येईल, की संचार साथी या ॲपबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी किंवा जे या ॲपमध्ये चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता याच्याबद्दल आणखी एक माहिती सांगते. जे तज्ञ लोक आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे, राईट टू प्रायव्हसीचे हे उल्लंघन आहे. म्हणजे हे जे तुम्ही सांगताय प्री इन्स्टॉल पाहिजे, डिसेबल नाही करता आलं पाहिजे, डिलीट नाही करता आलं पाहिजे, हे राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन आहे. आणि गोपनीयतेचा अधिकार हा आपला काय आहे? मूलभूत हक्क आहे. आता सुप्रीम कोर्टने 2017 साली गोपनीयतेला मूलभूत अधिकार मानला आहे. हे जे गोपनीयतेचा अधिकार आहे, हे कलम 21 अंतर्गत जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्य याच्या अंतर्गत समाविष्ट आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यांवर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालवले? तर हे मासिक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी चालवलं. आणि हे कोणाचे सुपुत्र होते? तर हे महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे हे सुपुत्र होते. आता आपल्याला ह्यांच्याविषयी माहिती आहे, की महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांनी जे काम केलं आहे हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांचे जे मुलं आहेत म्हणजेच काय रघुनाथ धोंडो कर्वे यांच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही. पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. भारतातील लैंगिक शिक्षणाचे जनक म्हणून रघुनाथ धोंडो कर्वे यांना ओळखलं जातं. जनसंख्येच्या समस्येचे वैज्ञानिक उपाय सुचवणारे हे पहिले भारतीय सुधारणावादी होते. त्याच्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काही अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात, पण ते जास्त प्रकाशझोतात येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती नसतं. आता महर्षी कर्वे म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्याबद्दल तर आपल्याला माहितीच आहे. प्रत्येक एक्झामिनर एखाद्या पेपरमध्ये ह्याच्याबद्दल प्रश्न टाकतो म्हणजे टाकतोच. यांनी काय काय केलं? तर हे विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. आणखी काय, की स्त्री शिक्षणाचे महान पुरस्कर्ते होते. स्त्री शिक्षण तसेच SNDT महिला विद्यापीठ ह्याचे ते संस्थापक होते. आणि त्यांनी हे कधी सुरू केलं? तर 1916 साली सुरू केलं. यावर प्रश्न विचारू शकतात, की SNDTची स्थापना कधी झाली? आणि त्यांना भारतरत्न हा पुरस्कार 1958 मध्ये मिळाला आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 5th खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 कुठे झाले? तर ते राजस्थानमध्ये जयपूर येथे झाले होते. आणि हे आताही सुरू आहेत ॲक्च्युली. आता जे आपले खेलो इंडिया गेम्स आहेत हे 3 प्रकारे होतात. एक युनिव्हर्सिटी गेम्स होतो, दुसरं होतो खेलो इंडिया यूथ गेम्स आणि तिसरं खेलो इंडिया विंटर गेम्स. भारतात ऑनलाईन मनी गेम्सवर देशव्यापी बंदी कोणत्या कायद्याद्वारे आणण्यात आली आहे? तर ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन व नियमन कायदा 2025 याद्वारे भारतात काय झालं आहे, की जे रिअल टाइम मनी म्हणजे जे पैसे देऊन आपण खेळ खेळतो त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाने ड्रीम 11 ह्यासारख्या खेळांना काय केलं होतं, की कौशल्याचा खेळ मानला होता. आणि सार्वजनिक जुगार कायदा 1867 या अंतर्गत जुगार किंवा सट्टेबाजी मांडण्यापासून सूट दिली होती. म्हणजे काय, की त्यांना एक्झम्प्ट केलं होतं. आता सार्वजनिक जुगार कायदा 1867 आहे काय? सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे किंवा सट्टेबाजी लावणे आणि यासारख्यांना प्रोत्साहन देणे ह्याला बंदी आहे. पण ह्याच्यातून ह्यांना काय केलं होतं? वगळलं होतं. पण 2025चा हा जो कायदा आला, की ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन व नियमन कायदा 2025 याच्यामध्ये ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि प्रसार नियमन विधेयक 2025 मंजूर झाले. आणि जे सशुल्क म्हणजे काय, की आपण पैसे देऊन गेम खेळतो तर अशा गेमिंग्सवर काय केलं? बंदी घातली. आणि व्यसन आणि आर्थिक नुकसानीच्या चिंतेमुळे हा कायदा आणण्यात आला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोळ्यांच्या वैज्ञानिक अध्ययन शाखेला काय म्हणतात? तर या शाखेला ऑर्केनॉलॉजी असे म्हणतात. ऑर्केनॉलॉजी म्हणजे काय, की कोळी किंवा कोळी समूहातील प्राण्यांचे वैज्ञानिक अध्ययन करणे. आता एंटोमॉलॉजी म्हणजे काय, की कीटकांचा अभ्यास करणे, यालाच इन्सेक्ट्सचा अभ्यास करणे असे म्हणतात. दुसरं मायकोलॉजी. मायकोलॉजी म्हणजे काय, की बुरशी किंवा फंगसचा अभ्यास करणारे शास्त्र. ऑर्निथॉलॉजी. ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करणारे शास्त्र. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखा. आता तुम्हाला पोलीस भरतीला काही काही सिंपल क्वेश्चन्स विचारतील आणि काही काही असे थोडेसे अवघड प्रश्न विचारतील. आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. आगंतुक आमंत्रित हे बरोबर आहे. कृपण आणि शूर हे चुकीचं आहे. अनुज आणि अनुचित हे पण चुकीचं आहे. अनुज आणि अग्रज असं आहे. शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष हे सुद्धा बरोबर आहे. मग आपल्याला अयोग्य जोडी विचारली आहे. मग आपली अयोग्य जोडी काय आली? बी आणि सी.
आता आपण नेक्स्ट बघूया. भाकरी करण्याची लाकडी परात या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. म्हणजे आपण जी परात वापरतो आता घरात, शक्यतो आता स्टीलच्या वापरतात, पूर्वी पितळाच्या वापरायच्या. पण लाकडी परात ह्याला काय म्हणतात? तर याला काथवट असे म्हणतात. एक काटवट कणा हे मंगळागौर खेळायची एक हे आहे बघा. तो काटवट कणा वेगळा आणि हे काथवट हे वेगळं. काथवट म्हणजे लाकडी परात. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. उंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात? तर याला सांडणी स्वार असे म्हणतात. आता उंटावरून एक म्हण आहे, उंटावरून शेळ्या हाकणे. याचा अर्थ काय, की एखाद्या गोष्टीमध्ये प्रत्यक्ष सामील न होता त्याला दुरूनच सल्ले देणे. म्हणजे एखादा असं बघा, लांबूनच सांगतो, की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, पण कष्ट घ्यायला मात्र येत नाही. तर त्याच्यासाठी आपण उंटावरून शेळ्या हाकणे अशी म्हण वापरतो. नेक्स्ट बघूया. अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरले जाते? आता आतापर्यंत आपण फुल स्टॉप पाहिलाय, स्वल्पविराम पाहिलाय, अर्धविराम पाहिलाय, क्वेश्चन मार्क पाहिला आहे. पण हे अवग्रह विरामचिन्ह आहे तरी काय? तर हे अवग्रह हे अशा पद्धतीने दाखवतात. म्हणजेच काय, की संस्कृत किंवा इतर भारतीय भाषांमध्ये ह्याला असे म्हटले जाते. हा एक स्वराचा उच्चार आहे. उदाहरणार्थ काय? शिवो अहम. आता हे जे आहे ना ह्याला अहम म्हणतात. म्हणजे ह्याचा जर विग्रह करायला गेलो तर ह्याचा विग्रह कसा होईल? शिवः अधिक अहम. आणि या सारख्या चिन्हाला अवग्रह हे चिन्ह म्हणतात. आणि मराठीमध्ये याचा वापर सामान्यतः शक्यतो केला जात नाही. परंतु काही जुने जे संदर्भ सापडलेत आपल्याला, ते संधी दर्शवण्यासाठी हा वापर केला जातो. आपलं उत्तर काय आहे? अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी. बघा काही वेळेस असं लिहितात, अहो असं लिहितात बघा. वाचलं असेल तुम्ही. तर हे जे एस आहे ना, तर हे उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होते व अनेक वचनात काय होते? अनेक वचनात ते आकारांत होते. आता हे जेव्हा आपण वर्णमाला शिकत होतो तेव्हा मी हे सांगितलं होतं तुम्हाला. मग हे तुम्हाला थिअरेटिकल विचारले, तुम्हाला आलं पाहिजे म्हणून हा मी प्रश्न घेतला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका मंगल कार्यालयाची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे. एक मंगल कार्यालय आहे आणि लांबी किती आहे? 60 फूट आणि रुंदी 45 फूट. तर 3 फूट लांबी व 2 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या जमिनीसाठी लागतील? म्हणजेच काय, की फरशांची लांबी सुद्धा काय आहे? आयताकृती आहे. 3 आणि 2. ठीक आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे, की त्याला किती फरशा लागतील? अशा आपल्याला फरशा बसवायच्या आहेत. तर अशा किती फरशा लागतील? आता अशा प्रकारची गणितं कशी सॉल्व्ह करायची? अगोदर आपण काय करूया? कार्यालयाचं क्षेत्रफळ काढूया. कार्यालयाचं क्षेत्रफळ काय येईल? आयताचं जे क्षेत्रफळ असेल तेच कार्यालयाचं क्षेत्रफळ असेल, कारण ते आयताकृती आहे. म्हणून 45 गुणिले 60 बरोबर 0, 6 30, हातचे आले 3, 6 24 आणि 3 27. म्हणजेच काय, की 27 स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर हे आपलं कार्यालयाचं क्षेत्रफळ आलं. आता आपण काय करूया? फरशीचं क्षेत्रफळ काढूया. फरशीचं क्षेत्रफळ का? कारण सगळ्या फरशा ह्या अशा करून काय होणार आहे? संपूर्ण कार्यालयात बसणार आहे. म्हणून फरशीचे क्षेत्रफळ बरोबर 3 गुणिले 2. कारण 3 आणि 2 असं एका फरशीचं क्षेत्रफळ आहे. 3 दुने 6 मीटर स्क्वेअर. आता आपल्याला त्या कार्यालयामध्ये किती फरशा बसतील हे काढायचं असेल, तर जे कार्यालयाचं क्षेत्रफळ आहे त्याला भागिले जे फरशीचं क्षेत्रफळ आहे हे करायचं. मग आपल्याला उत्तर मिळेल. कार्यालयाचं क्षेत्रफळ किती आहे? 2700 स्क्वेअर मीटर आणि फरशीचं क्षेत्रफळ किती आलं? 6 मीटर स्क्वेअर. मग आपण ह्याला भाग घालूया. 6 30 म्हणजे काय? 6 24 आणि 6 30 म्हणजे 450 मीटर स्क्वेअर. हे आपलं उत्तर येणार. आता मीटर स्क्वेअर का? कारण क्षेत्रफळ आहे बरोबर. आता मीटर स्क्वेअर इथं पण असणार आहे, मीटर स्क्वेअर इथं पण असणार आहे. म्हणजे मीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. म्हणजे आपलं शेवटी काय येणार? फक्त 450 येणार आणि हा 450 नंबर आहे. बरोबर ना? आपल्या फरशा आपण त्या 450च्या नंबरने बसवणार आहोत. मग आपल्याला ह्या कार्यालयाला फरशा बसवायला किती फरशा लागतील? तर 450 फरशा लागतील. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला एक समीकरण दिलं आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. स्क्वेअर रूट मध्ये काय आहे? 1024 भागिले 2चा क्यूब. 2चा क्यूब किती आहे? 8. क्यूब म्हणजे घन गुणिले 32 आणि ह्यालाच भागिले काय केलं आहे? 2चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर काय आहे? 4 आहे. पण हे बघा
आपल्याला काय सांगितलं आहे, अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, बरोबर? आणि त्याच्या बाहेर आपल्याला 2चा स्क्वेअर दिला आहे. 2चा स्क्वेअर 4. आता 8नी आपण भाग घालू शकतो. 8नी मी डायरेक्ट इथं पण भाग घालू शकते, इथं पण भाग घालू शकते. मी वरती घालवते. 8 दुणे 16, 8 एक 8, 8 दुणे 16, 8 आठी 64. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 128 गुणिले 32. आता हे जे भागिले 4 आहे, मी इथे घेऊ शकते. मी काय करते, 32 ना भाग घालवते. म्हणजेच काय की 128 ने पटकन भाग जाईल. 4 8 32. 128 गुणिले 8 किती? 8 आठी 64, 8 दुणे 16, 6 6 12, 8 अन् 2 10. 1024. आणि 1024 हा कोणाचा वर्ग आहे? तर 1024 हा 32चा वर्ग आहे. म्हणून आपलं उत्तर आलं 32. 7663 या संख्येतील 6 ह्या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता हे बघा 7663 दिला आहे. 6 ह्या स्थानिक संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 6 इथे 6 ची स्थानिक किंमत किती आहे? 600. इथे 6 ची स्थानिक किंमत किती आहे? 60. बरोबर? तुम्हाला माहिती आहे ना स्थानिक किंमत कशी असते? तर ज्या ठिकाणी जी संख्या आहे शेवटून ते. आता हे एकक, दशक, शतक, हजार ह्याच्या पुढे असेल तर दशहजार, लक्ष, दशलक्ष अशा पद्धतीने. पण आपल्याला फक्त 6च्या किमतीतील फरक विचारला आहे. मग आपण जर हे वजा केलं 600 मधून 60 तर आपलं उत्तर येणार 540. म्हणून हे आपलं उत्तर आलं. समजलं? जर एखाद्याला स्थानिक किंमत ह्याचा अर्थच माहिती नसेल तर हे किती सोपं आहे. फक्त सोपं वजाबाकीचं उदाहरण आहे हे त्याला समजणारच नाही. म्हणून मी म्हणते की संख्यामाला किंवा नंबर सिस्टीम हा जो चॅप्टर आहे तो एकदम क्लिअर करून टाका. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. एका वस्तूची किंमत 25% वाढवली, त्यामुळे खप 20% कमी झाला, तर उत्पन्नावर काय परिणाम होईल? आता हे करण्यासाठी मी काय समजते की अगोदर काय होतं 100 रुपयाला 100 वस्तूंचा खप होत होता. म्हणून मी काय करते 100 गुणिले 100. मग त्यावेळेस मला प्रॉफिट किती होत होता? तर 10,000चा प्रॉफिट होत होता. ठीक आहे. पण आता मी काय केलं 100 वर 25% ती वस्तूची किंमत वाढवली. मग आता ती वस्तू कितीला झाली? 125 रुपयाला झाली. पण जो वस्तूंचा खप आहे तो कितीने कमी झाला? 20% कमी झाला. 20% कमी म्हणजे काय? 80 रुपयाला गेला. मग मी आता 125 रुपयाची गोष्ट विकली तर त्याला 80चाच फक्त खप होतो. मग माझा टोटल प्रॉफिट किती होतं किंवा मला टोटल पैसे किती येतात ते मी काढते आता. 0 8 45 हातचे आले 4 12 8 96 किती आले 100. हे बघा आता आपल्याला काय कळलं जेव्हा मी 100 रुपयाला 100 वस्तूंचा खप करत होते तेव्हा मला 10,000 रुपये मिळत होते. पण आता मी 25% वाढवून 125 केले. त्यामुळे माझा खप कितीने कमी झाला? 20%ने. म्हणजे माझा आता 80 गोष्टींचाच खप होतो. पण मी जर टोटल काढली तर किती येते? 10,000च येते. इथे सुद्धा 10,000च येत होती. म्हणजेच काय की जरी मी किंमत वाढवली, जरी माझा खप कमी झाला, तरी पण मला काही फरक पडला नाही. मला जेवढे पैसे येतात तेवढेच पैसे येत आहेत. समजलं? जेव्हा तुम्हाला अशी टक्केवारी नफा तोटा येतं ना, तेव्हा तुम्ही 100 रुपये ॲझ्युम करून चालायचे. 100 वर कोणत्याही गोष्टी काढायला खूप सोप्या जातात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा प्रश्न तुमच्यासाठी खूप इझी प्रश्न आहे. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. तुम्हाला ह्याचं उत्तर द्यायचं आहे. आता आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न बघूया. आपल्याला एक सारांश दिला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे 5 मित्र आहेत. ठीक आहे. मी लिहून घेते. व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे 5 मित्र आहेत. त्याच्यामध्ये व्ही, एक्स, झेड ह्यांना आंबा आवडतो. व्ही, एक्स, झेड ह्यांना काय आवडतो? आंबा आवडतो. ठीक आहे. मी लिहून घेते. डब्ल्यू, एक्स, वाय यांना सफरचंद आवडते. डब्ल्यू सफरचंद, एक्स ह्याला सुद्धा पुन्हा सफरचंद आवडते आणि वायला सफरचंद. ठीक आहे. व्ही, डब्ल्यू, झेड यांना केळी आवडतात. व्हीला डब्ल्यूला केळी आवडतात आणि झेड ह्याला सुद्धा केळी आवडतात. ठीक आहे. व्ही, एक्स, झेड ह्यांना द्राक्ष आवडतात. सॉरी डब्ल्यू, एक्स, झेड ह्यांना द्राक्ष आवडतात. डब्ल्यूला द्राक्ष, एक्स आणि झेड ह्यांना काय आवडतात? द्राक्ष आवडतात. व्ही, वाय यांना चेरी आवडतात. व्ही आणि वाय यांना चेरी आवडतात. तर कोणतीही 2 फळे कोणाला आवडतात? आता बघा इथं सगळ्यांना 3-3 फळे आवडत आहेत. एकमेव वाय असा आहे ज्याला 2 फळे आवडतात. म्हणून आपलं उत्तर आलं वाय. मी हे का लिहिलं होतं ते समजलं? ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
8 मित्र क्रिकेटचा सामना पाहत पुढील प्रमाणे बसले आहेत. 8 मित्र आहेत. मी काय करते त्यांना लिहून घेते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. मी 2 पॉसिबिलिटी काढते. का? कारण एक जर चुकली तर पुन्हा पहिल्यापासून सुरू करायची नाही. जर तुम्ही सायमल्टेनियसली 1 आणि 2 ह्याच्यावर जर काम करत असाल, तर एक जरी चुकीची ठरली तर दुसरी लगेच असते. जर तुम्ही एकच पॉसिबिलिटी घेतली, तर तुम्हाला काय होईल, की पुन्हा दुसरी पॉसिबिलिटीला पहिल्यापासून सुरुवात करायला लागेल. ठीक आहे. म्हणून मी काय करते 2 पॉसिबिलिटी घेते. अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. म्हणजे भरत शेवटी बसतो. ठीक आहे. अशोकच्या उजव्या बाजूला भरत आहे, पण आपल्याला असं सांगितलं नाही, की तो लगेच शेजारी बसला आहे. म्हणून मी काय करते अगोदर असं लिहिते. जर आपल्याला अशी कुठली कंडिशन आली, की जिथं आपल्याला असं वाटेल, की बाबा अशोक हा भरतच्या लगेच शेजारी बसला आहे, तर मग आपण इथे अशोकला बसवूया. दुसरं, इंद्रदेव व गणेश यांच्यामध्ये आदित आहे. ठीक आहे. इंद्रदेव आणि गणेश यांच्यामध्ये कोण आहे? आदित आहे. हसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. ठीक आहे. हसन इथे आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला कोण आहे? गणेश आहे. भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. बघा आपल्याला इथे दिलं आहे भरत आणि धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. भरत तर इथे आहे, पण धनराज इथे कुठे आहे ज्यांच्या मधोमध अशोक येऊ शकतो हे आपल्याला माहिती नाही. एकतर धनराज इथे असू शकतो, मग तेव्हा अशोक इथे येईल किंवा इथे असेल तेव्हा अशोक इथे येईल. म्हणजेच काय की तो मधोमध येण्यासाठी आपल्याला अशी एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला माहिती नाही. मग मी काय करते हे सुद्धा लिहून घेते. भरत व धनराज ह्यांच्यामध्ये कोण आहे? अशोक आहे. इंद्रदेव हा धनराजच्या शेजारी आहे. ठीक आहे. इंद्रदेव आणि धनराज हे काय आहेत? शेजारी शेजारी आहेत. अंजली कोणत्या तरी एका कडेला आहे. आता आपल्याला हे कळलं की भरत इथं आहे. मग अंजलीला बसायला जागा कुठे आहे? इकडच्याच कडेला. दुसरं कुठली कडच नाहीये, बरोबर? कारण आपल्याला सांगितलं अंजली कोणत्या तरी एका कडेला बसली आहे. तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत? आता मला हे बघितलं एवढं एक समजतंय, की इंद्रजितच्या लगेच शेजारी कोण आहे? धनराज आहे. बरोबर? मग जर मी धनराजला इथं बसवलं, अशोकला इथे बसवलं आणि धनराजच्या शेजारी इंद्रराजला लगेच बसवलं, इंद्रदेवला आणि इंद्रदेव आणि गणेश ह्यांच्यामध्ये कोण आहे? आदित आहे आणि गणेशच्या लगेच शेजारी कोण आहे? हसेन आहे. म्हणजेच काय? आपली लगेच पॉसिबिलिटी फिक्स झाली. हे बघा, जर मी अशोकला इथे ठेवलं, बरोबर? अशोकच्या नंतर कोण? धनराजला इथे ठेवलं. तर ह्यांच्यामध्ये काय येईल? अशोक येईल. पण ही पॉसिबिलिटी ठेवल्यानंतर इंद्रजित ह्याला धनराजच्या शेजारी ठेवलं, पण इंद्रजित ह्याच्यामध्ये आदित येत नाही आणि गणेश पण येत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं? ही पॉसिबिलिटी घेतली नाही. म्हणून आपली ही पॉसिबिलिटी आली. ठीक आहे? आता मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे. हे एकदम सोपा प्रश्न होता तसं बघायला गेलं तर. जर तुमची प्रॅक्टिस असेल आणि तुम्ही जर हे व्यवस्थित त्यांनी जे दिलंय ते व्यवस्थित मांडलं ना, तर तुम्हाला असं काढायची पण गरज नाही. इथंच तुम्हाला कळतंय की कोण कुठं बसलं आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने हा सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपल्याला एक समीकरण दिलं आहे. ACT भागिले AT बरोबर काय? 11 आणि ACT म्हणजे कोणती संख्या? हे असं विचारलं आहे. आता जी पण संख्या असेल, पण AT ही अशी संख्या असेल ज्याने ह्याला भाग घालवल्यावर 11 येईल. आता मी काय करते? मी ऑप्शन वाईज जाते. पहिला ऑप्शन आहे 426. जर मी ACTची किंमत 426 पकडली, तर AT इकडं जाईल आणि 11 इकडे येईल. जर 11ने भाग गेला, तर हे माझं उत्तर असणार आहे. 11ने भाग जातोय का? 11 त्रिक 33, 9 येत आहेत. म्हणजे काय? माझं हे उत्तर नाही. नेक्स्ट बघूया. 264 भागिले 11. 11 दुने 22, खाली राहतात 4, 11 चोक 44. म्हणजे माझं उत्तर 2 येत आहे. पण मी क्रॉस चेक करायला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करून बघते. 624 भागिले 11. 11 55. उत्तर येतंय का? नाही येत. नेक्स्ट बघूया. 642 भागिले 11. 11 55. म्हणजे इथं पण 9 येत आहेत. म्हणजे काय? उत्तर येत नाही. म्हणून माझं उत्तर आलं 264. आता जेव्हा असे प्रश्न विचारतात तेव्हा गांगरून जायचं नाही. एकदम सोपा प्रश्न असतो. ऑप्शन वाईज गेलं की तुम्हाला लगेच उत्तर मिळून जाईल. ठीक आहे? आता आपण नेक्स्ट बघूया. आपल्याला काय वेळेस कॉम्प्युटरचे सुद्धा क्वेश्चन्स येतात आणि त्याच्यासाठी मी हा क्वेश्चन घेतला आहे. Ctrl+F हे काय आहे? आता तुम्ही सगळे टेक्नो सॅव्ही आहात. तुम्हाला ह्याचं उत्तर येत असणार. Ctrl+F म्हणजे काय? फाइंड टेक्स्ट विदिन अ डॉक्युमेंट. सिलेक्ट ऑल
टेक्स्ट और आयटेम्स ह्याच्यासाठी काय वापरलं जातं तर कंट्रोल प्लस ए वापरलं जातं. सेव्ह द करंट डॉक्युमेंट ह्याच्यासाठी काय वापरलं जातं कंट्रोल प्लस एस. प्रिंट द करंट डॉक्युमेंट ह्याच्यासाठी कंट्रोल प्लस पी. आणि आणखी काय कॉपी करण्यासाठी काय कंट्रोल प्लस सी. पेस्ट करण्यासाठी कंट्रोल प्लस व्ही. अंडू करण्यासाठी म्हणजे पहिल्यासारखं करण्यासाठी कंट्रोल प्लस झेड. आणि रेडू म्हणजे काय अंडू केलंय पण मला परत मी नेक्स्ट काय केलं होतं ते करण्यासाठी कंट्रोल वाय. आणि मला एखादं डॉक्युमेंट पूर्णच कट करायचंय तर कंट्रोल प्लस एक्स. हे तुम्हाला शॉर्टकट लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला विचारलं जातात आणि पोलीसमध्ये जर तुम्हाला कम्प्युटर येत असेल तर तुम्ही खूप चांगल्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2.51 तास हे जे तास आहेत ते तास, मिनिटे व सेकंदात कसे लिहाल असा प्रश्न आहे. आता हा प्रश्न मी तुम्हाला खूप सोपा करून दाखवते. आपल्याला जे 2.51 तास दिले आहेत ते आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे आहेत तास, मिनिटे आणि सेकंद. आता हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पूर्ण पहिल्यांदा सगळे जे तास आहेत ते वेगळे करा. म्हणजेच काय की 2.51 मध्ये काय आहेत 2 तास तर पूर्ण आहेत बरोबर. मग आपलं 2 तास सेपरेट झाले. आता आपल्याला 2 तास तर भेटले. मग आता हे जे 0.51 आहे ह्याच्यातून आपल्याला मिनिटे आणि सेकंद काढायचे आहेत. एखादं म्हणाल मॅडम 50 मिनिटं आणि 1 सेकंद आहे. तुमचं उत्तर चुकणार. इतका ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायचं नाही कारण एक्झामिनर एवढे सोपे प्रश्न विचारत नाही. आता 0.51 मधला आपल्याला मिनिटे एक्स्ट्रॅक्ट करायचे. 1 मिनिटे म्हणजे किती सेकंद तर 60 सेकंद बरोबर. तसंच 1 तास म्हणजे किती मिनिटे 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग मी काय करते हे जे दशांश आहेत म्हणजे 0.51 मिनिटे हे मी ह्यांना मिनिटांमध्ये कन्वर्ट करते. कसं होणार 0.51 गुणिले 60 हे किती मिनिटे झाले तर ह्याला जर मी ह्यांचा गुणाकार केला तर मला उत्तर मिळेल 30.60 मिनिटे. हे मिनिटामध्ये मी का कन्वर्ट केलं कळलं 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आपल्याला 2.51 तास दिलेत. आपल्याला असं सांगितलं नाही की हे 51 मिनिटे आहेत. हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. म्हणून 0.51 तासाचं मी मिनिटांमध्ये कन्वर्ट केलं. मिनिटांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1 तास बरोबर 60 मिनिटं म्हणून 0.51 ला मी 60 ने मल्टिप्लाय केलं. आता आपल्याला स्टेप 3 काय करायचे आहे की मिनिटे व सेकंद वेगळे करायचे आहेत. म्हणजेच काय 30.60 मिनिटे तर आले आणि ह्याच्यामध्ये 30 मिनिटे आपल्याला मिळाले आहेत. पण जे बाकीचे आहेत 0.6 ते काय आहेत हे पण मिनिटे आहेत. मला ह्याला सेकंदमध्ये करायचं आहे. मग 1 मिनिट म्हणजे किती सेकंद 60 सेकंद म्हणून 0.6 गुणिले किती सेकंद 60 सेकंद. माझं उत्तर काय येणार 6 36 आणि हा डॉट कसा होणार हा पुढे जाणार म्हणून 36 सेकंद. मग माझं उत्तर काय आलं 2 तास 30 मिनिट आणि 36 सेकंद. असं ऑप्शन दाखवणारा ऑप्शन क्रमांक 2 हा आहे. समजलं. मी हे तुम्हाला सांगत होते की हे आपल्याला तासात दिलं आहे. आपल्याला त्याचं पूर्ण फोड करायचे आहे. 2 तास तर आपल्याला कंप्लीट माहिती आहे पण हे 0.51 तास काय आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे अगोदर समीकरण लिहून दिलं होतं. समजलं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इझी क्वेश्चन आहे. ह्याचं बेसिक मी घड्याळ शिकवताना तुम्हाला सांगितलं आहे. तरी पण ह्याचं उत्तर मला तुम्ही सगळ्यांनी द्यायचं आहे. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.